हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. काहीच आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. ज्या अर्थी ही लाईन व्हिडिओच्या सुरुवातीला आली त्या अर्थी आज आपण वन्स अगेन मेडिटेशन या विषयावर डिस्कशन करणार आहोत. पण त्याआधी आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे आपण जाणतो. हा कोर्स अनेक जण करतायत, अनेक जण या कोर्सचा लाभ घेत आहेत. या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन हा विषय शिकवत असतो आणि हा कोर्स केलेल्यांपैकी एकाने त्यांचा अभिप्राय आज आपल्याला पाठवलेला आहे. तो अभिप्राय आधी आपण जाणून घेऊयात. तर ज्यांनी अभिप्राय पाठवलेला आहे त्यांचं नाव आहे राजेंद्र फडके. ठीक आहे, राजेंद्र फडके यांनी आत्ता 28 एप्रिलचा कोर्स जॉईन केला होता आणि त्या कोर्सबद्दलचा त्यांचा अभिप्राय असा आहे की मेडिटेशनबद्दल 7 दिवसांचा कोर्स घेऊन राकेश देशपांडे सरांनी मेडिटेशनची एक छान तोंड ओळख आम्हाला सर्वांना करून दिली. आधी त्यांचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर या कोर्सबद्दल काही उत्सुकता व कुतूहल वाटत होते. मेडिटेशनचे मार्ग, विविध पद्धती, फायदे मिळण्यासाठी येणारे अडथळे, बेसिक पाळायच्या गोष्टी, उपयुक्त टिप्स, जीवनशैलीतील आचरण, तसेच शून्यावस्था, अनाहत नाद व अनाहत मेडिटेशन, संमोहन, त्राटक अशा कितीतरी गोष्टींची तोंड ओळख करून दिली. मेडिटेशनबद्दल गैरसमज, योग, निद्रा व ध्यान यातील फरक, मन, मनाची रचना, शांतमन म्हणजे नक्की काय, अंतर्मन व बहिर्मन यांची शक्ती व उपयोग, सूचना, स्वयंसूचना या गोष्टींचा देखील यामध्ये सहभाग होता. मेडिटेशनने आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. 99% आजार मेडिटेशनने बरे होऊ शकतात. हे तर राकेश सरांनी स्वतःच्या उदाहरणानेच सिद्ध करून दाखवले. या क्लासच्या निमित्ताने एका मोठ्या विषयाची तोंड ओळख, ती पण शास्त्रीय पद्धतीने करून दिल्याबद्दल आभार. जास्तीत जास्त लोकांनी याचा समजून फायदा करून घ्यावा. राकेश सर्व संपूर्ण टीमचे अभिनंदन. राजन फडके फ्रॉम ठाणे. येस राजन सर, खूप खूप आभार. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल परत एकदा थँक्यू. जर का तुम्हाला सुद्धा हा मेडिटेशनचा कोर्स करायची इच्छा असेल तर त्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर क्लिक करा. कोर्सची आणि अकॅडमीची पूर्ण माहिती तुम्हाला तिकडे मिळेल. आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. या व्हिडिओच्या थंबनेलवर आपण एक ओळ वाचली, मेडिटेशन है तो मुमकिन है. बरोबर, मी मेडिटेशनबद्दल कायम हे वाक्य म्हणत असतो की आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. पण मेडिटेशन असं किती आपलं आयुष्य सुंदर बनवत असतं? ठीक आहे, आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मेडिटेशनचा सहभाग आहे, पण किती सहभाग आहे? मेडिटेशन काय लेवलपर्यंत कमाल दाखवू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गाईज, आपल्या आजूबाजूला आपल्याला असे अनेक जण पाहायला मिळतात की त्यांच्या आयुष्यातल्या काही समस्या अशा असतात की त्या समस्या वर्षानुवर्ष ते फेस करत असतात. काही समस्या अशा असतात की त्या समस्यांमधून कसं बाहेर पडावं, त्या समस्यांना कसं फेस करावं, त्याचं उत्तर काय आहे, नक्की काय केलं असतं आपण या समस्येतून बाहेर पडेल, याचा मार्ग त्यांना काही केल्या सापडत नसतो. सगळे उपाय करून झालेले असतात, सगळ्यांना विचारून झालेलं असतं, नाना तऱ्हेचे प्रकार करून देखील झालेले असतात, पण तरीसुद्धा त्या सिच्युएशनमधून काही आपण बाहेर येत नाही. अशा वेळेला ही माणसं त्यांच्या भविष्याच्या बाबतीत देखील उदासीन असतात, कारण सगळीकडे केवळ अंधारच दिसत असतो. असं म्हणतात की जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा अध्यात्माचं दार उघडतं आणि इथेच मेडिटेशन एंटर करतं आणि आपल्या अशा देखील समस्या सॉल्व्ह होतात, ज्या समस्या आपण गेले अनेक वर्ष फेस करतोय, ज्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत नाही आहे. अशा काय समस्या आहेत, असे कुठले इश्यूज आहेत जे माणूस गेली अनेक वर्ष फेस करत असतो? त्या सर्व समस्यांबद्दल किंवा त्यापैकी काही महत्त्वाच्या समस्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अशा समस्या जाणून घेणार आहोत ज्या समस्या सॉल्व्ह होतील अशी आशा देखील माणसाने सोडलेली असते, पण मेडिटेशनच्या साहाय्याने या समस्या सॉल्व्ह होतात. या समस्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आशा सोडलेली असते, मेडिटेशननी नाही. मेडिटेशन कुठल्याच समस्येच्या बाबतीमध्ये आशा सोडत नाही आणि जिथे मेडिटेशन आहे ती समस्या सॉल्व्ह झाल्याशिवाय देखील राहत नाही. अनेक जण असं विचारतात की हे कसं काय होतं बाबा? ठीक आहे, तर आता ते कसं होतं, काय होतं ते आपण कोर्समध्ये जाणून घेऊ. पण विषय असा आहे की जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला बरोबर आपल्या अंतरंगामधून गाईड केलं जातं. आपल्याला बरोबर आपल्या आतून मार्गदर्शन मिळतं की कुठल्या वेळेला काय करायला हवं, कुठल्या वेळेला काय बोलायला हवं, कुठल्या वेळेला काय डिसिजन घ्यायला हवा, याचा पूर्ण गायडन्स आपल्याला आपल्या आतूनच मिळतो. ठीक आहे, आपल्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक बसलेला असतो, जे मी कायम सांगतो, त्याच्याबरोबर जेव्हा कनेक्शन स्ट्रॉंग होतं तेव्हा तो आपल्याला बरोबर गाईड करत असतो. येते लक्षात? आणि त्याच्याबरोबर
कनेक्शन स्ट्रॉंग करण्याचं काम मेडिटेशन करतं. त्यामुळे जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला बरोबर आतून मार्गदर्शन मिळतं आणि त्या मार्गदर्शनानुसार जेव्हा आपण बिहेव करत जातो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. गाईज, आयुष्य खूप सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. कारण मेडिटेशनच एकमेव अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे आपल्या सगळ्या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन पॉवर वाढल्यामुळे नवीन छान छान गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येऊ देखील शकतात. फक्त देर असते आपण स्वतः जाऊन अध्यात्माचं दार वाजवण्याची, कारण ते दार सगळ्यांसाठी उघडत असतं. त्या दारात आलेला माणूस कधीही रिकाम्या हाती परत जात नाही. आता पाहूयात त्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिली समस्या आहे ती म्हणजे आजार. आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक जण असे दिसतात जे काही असाध्य आजारांच्यामुळे ग्रासलेले असतात. वर्षानुवर्ष त्यांना त्या आजारांना तोंड द्यावं लागत असतं. अनेक उपाय करून झालेले असतात, अनेक डॉक्टर, वैद्य, औषधं सगळं करून झालेलं असतं, पण काही केल्या हे आजार बरे होत नसतात. काहीच मेडिकल सायन्स देखील सांगतं की माणसाचे 80% आजार हे इथे निर्माण झालेले असतात आणि इथून ते शरीरामध्ये येत असतात. बरोबर. त्यामुळे जर का 80% आजाराची उत्पत्ती, 80% आजारांची निर्मिती जर इथे होत असेल तर त्यासाठी उपचार देखील इथे करणं गरजेचं आहे, इथे नाही. जे आजार इथे निर्माण झालेले आहेत ते इथेच जाऊन नष्ट होऊ शकतात, अजून कुठेही नाही. आणि त्यासाठी मेडिटेशन काम करत असतं. अनेक जण आपल्याला असे दिसतात की वर्षानुवर्ष बेड रिटर्न असतात, वर्षानुवर्ष ते अंथरुणाला खिळून असतात, वर्षानुवर्ष ते एखाद्या शारीरिक आजाराला तोंड देत असतात, त्याच्यामुळे ग्रासलेले असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की हे शारीरिक आजार मानसिकतेवर देखील परिणाम करत असतात. वर्षानुवर्ष अशा आजारांना, अशा व्याधींना तोंड दिल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची चिडचिड देखील निर्माण झालेली असते. यामुळे सतत रागराग करणं, सतत भांडाभांडी करणं, सतत वादविवाद घालणं या देखील गोष्टी सुरू होतात. थोडक्यात एका समस्येमुळे पूर्ण आयुष्य देखील नकारात्मकतेकडे जाऊ शकतं. म्हणजे एका समस्येचा परिणाम माणसाच्या पूर्ण आयुष्यावर देखील होऊ शकतो. एखादी समस्या माणसाचं पूर्ण आयुष्य देखील व्यापून टाकू शकते. माणसाच्या आयुष्याच्या अनेक आस्पेक्ट्समध्ये या समस्येचा परिणाम होत असतो. अनेक वेळेला आजारी माणसाच्या आजारपणावर भरपूर खर्च देखील होत असतो आणि हा खर्च दरवेळेला परवडणारा असतोच असं नाही. त्याचबरोबर आजारी माणसाची सेवा शुश्रूषा देखील घरातल्या माणसांना करावी लागत असते आणि त्यामुळे सगळ्या घरातलंच वातावरण कलुषित झाल्याची देखील शक्यता होऊ शकते. अशा केसेसमध्ये अनेकदा असंच पाहायला मिळत असतं की या लोकांनी कुठेतरी हे स्वीकारलेलं असतं की नाही, बहुतेक यातून बाहेर पडायचा कुठलाही उपाय नाही आहे, यातून बाहेर पडायचा कुठलाही मार्ग नाही आहे, कदाचित हे कायम असंच चालू राहण्याची देखील शक्यता आहे, कदाचित आपण कधीच बरे होणार नाही आहोत, आपलं इथून पुढचं पूर्ण आयुष्य हे अंथरुणाला खिळूनच जाणार आहे, या वेदना सहन करतच जाणार आहे. पण असं नाही आहे. जे आजार इथे उत्पन्न झालेले असतात ते आजार मेडिटेशनमुळे सॉल्व्ह होऊ शकतात आणि हे मेडिकल सायन्सने देखील मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे गाईज, मेडिटेशन या एका अत्यंत मोठ्या समस्येमध्ये देखील काम करत असतं की मेडिटेशनमुळे आपले अनेक असे आजार, अनेक अशा व्याधी देखील सॉल्व्ह होऊ शकतात जे वर्षानुवर्ष कुठल्याही औषधामुळे सॉल्व्ह होऊ नाही शकलेलं. कारण मूळ समस्या शरीरात नाही आहे, तर मूळ समस्या इथे आहे आणि इथे असलेली कुठलीही समस्या मेडिटेशनमुळे नक्की सॉल्व्ह होते. असे आजार किंवा अशा व्याधी ज्या सॉल्व्ह होण्याचे किंवा बरे होण्याची आपण आशा देखील सोडलेली असते, अशा समस्या देखील, असे आजार देखील, अशा व्याधी देखील मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होतात. आणि त्यामुळे असं म्हणलं तर अतिशयोक्ती अजिबात होणार नाही की मेडिटेशन आहे तो मुमकिन आहे. यानंतर माणसाला भेडसावत असलेली अत्यंत महत्त्वाची समस्या ती म्हणजे आर्थिक समस्या. गाईज, अनेकांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या खूप असतात. ठीक आहे, म्हणजे आमदनी 98 खर्चा रुपया अशी अवस्था असते की आमदनी किती आहे तर 98 आहे, पण खर्च किती आहे तर ₹1 एवढा खर्च आहे. ही समस्या अनेक जणांना भेडसावत असते, ही समस्या अनेक जणांना फेस करावी लागत असते आणि या समस्येच्या बाबतीत देखील मेडिटेशन काम करू शकतं. अनेकांच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल क्रायसिस कधी ना कधीतरी येतच असतात. जेव्हा अशा आर्थिक समस्या येतात त्यावेळेला माणूस त्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो, अनेक ठिकाणी हातपाय मारतो, अनेक मार्ग चाच पडून बघतो, पण कुठलाच मार्ग जेव्हा सफल होत नाही तेव्हा मग अनेक जण नैराश्याने ग्रासून काही वेगळे मार्ग देखील अवलंबतात, जे मार्ग आपण अवलंबता कामा नयेत. पण जर अशा वेळेला आपण त्यांना सांगितलं की नाही, मेडिटेशन ही गोष्ट आहे, मेडिटेशनच्यामुळे ही समस्या देखील सॉल्व्ह होऊ शकते, यामागे सिंपल रिझन आहे की मेडिटेशनच्यामुळे आपली मॅनिफेस्टेशन पॉवर खूप स्ट्रॉंग होते.
ठीक आहे. आणि त्यामुळे मेडिटेशन करणारी व्यक्ती जर एखाद्या समस्येमध्ये अडकली असेल तर त्या समस्येतून ती सही सलामत बाहेर येऊ शकते. मेडिटेशनमध्ये इतकी ताकद आहे की मेडिटेशन तुम्हाला अशा समस्यांमधून अलगद बाहेर काढू शकतं. पण आपल्याला तेवढा फक्त मेडिटेशनवर विश्वास असायला हवा की हो, मेडिटेशन हे तो मुमकिन आहे. अशा अनेक आर्थिक समस्या असतात, बँकेकडून लोन घेतलेलं असतं, हप्ते चालू असतात, उधाऱ्या असतात किंवा घराचा खर्च जास्त असतो. अशा वेळेला जर का अचानक एखादा फायनान्शियल क्रायसिस आला, नोकरी गेली किंवा बिझनेस व्यवस्थित चालत नाही आहे, तर अशा वेळेला माणसं नैराश्याकडे जातात, माणूस निराश होतो. यातून कसं बाहेर पडावं हे तो नाना तऱ्हेने प्रयत्न करत असतो. खूप गोष्टी करून पाहतो, खूप ठिकाणी हातपाय मारून पाहतो, पण बऱ्याच वेळेला त्याचा फायदा होतोच असं नाही आहे. अशा वेळेला त्याला असं वाटलेलं असतं की बहुतेक इथून पुढचं आपलं आयुष्य असंच जाईल, रडत खडतच जाईल, गरिबीत जाईल. ठीक आहे, लोकांच्या उधाऱ्या चुकत्या करत जाईल, बँकेचे लोन फेडतच जाईल, कर्ज फेडतच जाईल. कदाचित इथून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग आता आपल्यासमोर नाही आहे. पण अशा वेळेला देखील मेडिटेशन हेल्प करू शकतं. यामागचं सिम्पल रिझन ते म्हणजे मॅनिफेस्टेशन, ते आत्ता सांगितलं. बऱ्याच वेळेला आर्थिक समस्यांच्या बाबतीमध्ये असं देखील दिसून येत असतं की दर महिन्याला विशिष्ट रक्कम तर घरामध्ये येते, तसंच त्याबरोबर कुठलं लोन नाही आहे, हप्ते नाही आहेत, ठीक आहे, किंवा घरामध्ये कुठली आजारी व्यक्ती नाही आहे जिच्या आजारपणावर खर्च चालू आहे, किंवा घरातला खर्च देखील इतका मोठा नाही आहे की घरात दर महिन्याला येणाऱ्या रकमेमधून तो खर्च भागवला जात नाही आहे, इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित होती आहे, इन्शुरन्स, मेडिक्लेम सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त त्या व्यक्तीला असं वाटत असतं की नाही, इतरांच्या मनाने माझ्या घरामध्ये दर महिन्याला येणारी रक्कम ही कमी आहे. हा देखील जेन्युइन इश्यू असू शकतो. अशी अपेक्षा करणं की बाबा माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांच्या घरामध्ये जेवढी रक्कम दर महिन्याला येते त्यांचं जेवढं इन्कम आहे तेवढं इन्कम माझं नाही आहे, भलेही माझ्या इन्कममध्ये मला सगळं भागत असेल तरीसुद्धा इतरांच्या मनाने माझं इन्कम कमी आहे. ही सुद्धा जर का एखाद्या व्यक्तीची समस्या असेल तर ती समस्या देखील मेडिटेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह होऊ शकते. यामागचं कारण जसं मी सांगितलं ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. मेडिटेशनमुळे आपलं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं आणि जेव्हा मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं तेव्हा अशा समस्यासुद्धा सहज सॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये देखील असं म्हणता येईल की मेडिटेशन हे तो मुमकिन आहे. मेडिटेशनच्यामुळे आर्थिक इश्यू देखील सॉल्व्ह होऊ शकतात. यानंतरची समस्या म्हणजे आपण ठरवलेले आपल्या आयुष्यातले गोल्स. अनेक जण असे असतात की ज्यांची आयुष्यामध्ये काही ध्येय असतात, जी ध्येय साध्य करण्यासाठी, अचीव करण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करत असतात. अनेक दिवस, अनेक वर्ष ते जीवापाड प्रयत्न करून तो गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही केल्या तो गोल अचीव होत नसतो. मग तो गोल करिअर संबंधी असू शकतो, नोकरीबद्दल असू शकतो, किंवा एखाद्या बिझनेसबद्दल असू शकतो. एखादं स्वप्न असतं की जे स्वप्न आपण आपल्याला पूर्ण करू इच्छित असतो. कुठलाही गोल असतो. दरवेळेला आपण पाहिलेल्या स्वप्नाच्या बाबतीमध्ये, आपल्या गोलच्या बाबतीमध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही, बरोबर. अशा वेळेला अनेक जण नैराश्याने ग्रासतात. अनेकांना असं वाटतं की नाही, बहुतेक माझा हा गोल काही अचीव होईल असं वाटत नाही बरं का, ठीक आहे. किंवा अनेक वेळेला आजूबाजूची माणसं जर त्यांना सपोर्ट करत नसतील तर त्यामुळे देखील त्यांना असं वाटू शकतं की नाही, एखादा गोल अचीव करण्यासाठी जे मानसिक सपोर्ट आजूबाजूच्या लोकांकडून अपेक्षित आहे तो मला मिळत नाही आहे, किंवा काही कारणामुळे एखादा गोल अचीव होत नसेल तरीसुद्धा माणसाला असं वाटू शकतं की कदाचित आपला हा गोल काही अचीव होणार नाही. पण गाईज, अशा वेळेला सुद्धा मेडिटेशनची मदत होऊ शकते. मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीचं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं आणि त्यामुळे मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीचे गोल देखील अचीव होऊ शकतात. भलेही तो गोल तुम्ही किती का वर्षांपासून पाहत आहात, भलेही तो गोल अचीव करण्यामध्ये किती का मोठे मोठे अडथळे येत असतील. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असतो, एखादा स्टार्टअप त्याला सुरू करायची इच्छा असते, पण अशा वेळेला भांडवलाची समस्या असते. जेवढा पैसा त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे तो पैसा त्या व्यक्तीकडे असेलच असं नाही, बरोबर. किंवा काही वेळेला एखादा गोल अचीव करण्यासाठी मॅनपॉवरची देखील गरज असू शकते, पण तेवढी मॅनपॉवर त्या व्यक्तीकडे असेलच असं नाही. कुठलंही स्वप्न असो तुमचं, कुठलाही गोल असो, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तो गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला भलेही आजूबाजूला कुठलाही मार्ग सापडत नाही आहे, कुठल्याही मार्गातून तुमची समस्या सॉल्व्ह होत नाही आहे, पण अशा वेळेला सुद्धा मेडिटेशनच्या मार्गामधून तुमची समस्या सॉल्व्ह होऊ शकते आणि तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तुमचा गोल अचीव होऊ शकतो. आणि म्हणून या बाबतीत देखील मेडिटेशन आहे तो मुमकिन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. यानंतरची समस्या ती म्हणजे एकटेपण, लोनलीनेस. एकटेपणाची समस्या दोन प्रकारच्या माणसांना सगळ्यात जास्त जाणवते. एक म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असलेली जी मुलं असतात
त्यांना एकटेपणाची समस्या जाणवू शकते. आणि नंबर 2 म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्त झालेली जी माणसं असतात त्यांना देखील एकटेपणाची समस्या भेडसावू शकते. ठीक आहे, त्यापैकी आधी विद्यार्थी दशेतल्या मुलांबद्दल जाणून घेऊयात. विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या व्यक्तीला दरवेळेला मित्रमैत्रिणी असतीलच असं नाही, दरवेळेला एखादी गोष्ट शेअर करायला कोणीतरी आजूबाजूला असेलच असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आई आणि वडील दोघंही नोकरी करत असतात, त्यांना माहीत नसतं की बाबा मुलाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय काय नाही ते. आणि अशा वेळेला त्या मुलाच्या आयुष्यामध्ये जर का मित्रमैत्रिणींची संख्या कमी असेल तर कदाचित अशा वेळेला त्या मुलाला एकटेपण भेडसावू शकतं. ही जी मुलं असतात या मुलांना मित्रमैत्रीण हवे असतात, लोकांशी त्यांना मैत्री करायची इच्छा असते, पण हे कशा पद्धतीने केलं जातं ते त्यांना जमतंच असं नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य एकाकी देखील असण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला त्यांची वेवलेंथ इतरांशी मॅच होत नाही, आणि ज्या लोकांशी मॅच आपली वेवलेंथ होत नाही त्या लोकांबरोबर त्यांना मैत्री नाही करता येत. ठीक आहे, आपल्याला मित्रांची गरज आहे, आपल्याला आजूबाजूला कुठली तरी माणसं असण्याची आवश्यकता आहे हे त्यांना कळत असतं, पण तरीसुद्धा ज्यांच्याशी वेवलेंथ जुळत नाही त्यांच्याबरोबर ते मैत्री नाही करू शकत. अशा वेळेला त्यांना एकटेपण भेडसावू शकतं, आणि अशा वेळेला ते त्या एकटेपणातून बाहेर येण्यासाठी काही चुकीचे मार्ग देखील अवलंबत असतात, किंवा अशा वेळेला ही मुलं एकलकोंडी देखील होत असतात. आपण जेव्हा नोकरी किंवा काही कामधंदा करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला आपोआप माणसं असतातच. ठीक आहे, आपण जरी मैत्री करायची नाही म्हणलो तरीसुद्धा त्या माणसांमध्ये राहून राहून आपली त्यांच्याशी मैत्री होते. पण जेव्हा आपण विद्यार्थी असतो त्यावेळेला ज्या लोकांबरोबर आपली वेवलेंथ जुळत नाही आहे त्या लोकांपासून लांब होण्याची आपल्याला संधी असते. म्हणजे काय तर माझ्या वर्गामध्ये, माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या शाळेमध्ये आजूबाजूला मुलं आहेत, पण माझी त्यांच्याशी वेवलेंथ जुळत नाही आहे. असं असताना मग मी कॉलेजमध्ये जातच नाही ना, मी लेक्चरला बसतच नाही ना. सो माझ्याकडे एकटं राहण्याचा ऑप्शन असतो, आणि त्यामुळे उलट आपण जास्त एकलकोंडे होत असतो. अशा वेळेला या मुलांना मेडिटेशनचा नक्की फायदा होऊ शकतो. या विषयात देखील मेडिटेशनचा फायदा होऊ शकतो. मेडिटेशनमुळे माणसाचं एकटेपण नक्की दूर होतं, आणि याची देखील उदाहरणं आमच्या नजरेमध्ये अनेक आहेत. आमच्या मेडिटेशनच्या कोर्सला असे अनेक जण जॉईन होतात की त्यांची आयुष्यातली ही समस्या असते की आपण एकटे आहोत. त्यांना असं वाटत असतं की नाही, आता बहुतेक माझं इथून पुढचं सगळं आयुष्य एकट्यानेच जाणार आहे, या समस्येमधून मी कधी बाहेर येईन असं सध्या तरी मला वाटत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे स्वीकारलेलं असतं की आपलं इथून पुढचं सगळं आयुष्य एकटेपणातच जाणार आहे. पण जेव्हा ते मेडिटेशन करायला सुरुवात करतात, जेव्हा मन शांत होतं, जेव्हा अस्वस्थ असलेलं मन स्वच्छ होतं, तेव्हा मॅनिफेस्टेशन पॉवर जेव्हा स्ट्रॉंग होते तेव्हा या गोष्टी देखील दूर होतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये देखील हा विषय असतो की निवृत्त झाल्यानंतर घरामध्ये कोणीच नसतं. मुलगा, सून किंवा नातवंड हे सगळे त्यांच्या व्यापांना बाहेर पडलेले असतात, त्यामुळे ही व्यक्ती घरामध्ये एकटी असते. बऱ्याच वेळेला या ज्येष्ठ नागरिकांना कुठलेही छंद नसतात, कुठल्याही आवडीनिवडी नसतात, आणि त्यामुळे त्यांना घरामध्ये एकटेपण जाणवण्याची अत्यंत शक्यता असते. अशा वेळेला देखील मेडिटेशनचा फायदा होऊ शकतो. मेडिटेशनमुळे आपलं एकटेपण देखील दूर होतं. जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो आणि आपली मॅनिफेस्टेशन पॉवर त्याच्यामुळे स्ट्रॉंग होते, तेव्हा आपोआप आपल्या मनामध्ये तीव्र दडलेल्या इच्छा देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि एकट्या व्यक्तीच्या मनामध्ये ही इच्छा असते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी असावं ज्याच्याशी आपली वेवलेंथ जुळेल. आणि त्यामुळे जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा बरोबर आपल्या आजूबाजूला अशी माणसं येतात ज्या माणसांची आपली वेवलेंथ जुळत असते, ज्या माणसांची आपली मैत्री होते, आणि ज्या माणसांमुळे आपलं एकटेपण दूर होतं. असंच रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये देखील आहे. जसं मी मागच्यासुद्धा एका व्हिडिओमध्ये रिलेशनशिपचा विषय हाताळला होता, तसंच रिलेशनशिप या विषयामध्ये अनेकांना यश मिळत नाही. अशा वेळेला रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये देखील लोकांना असं वाटत असतं की कदाचित मला रिलेशनशिपमध्ये कधीच यश मिळणार नाही, याच्यानंतर देखील मी एकटाच राहणार आहे, आयुष्यभर मी सिंगलच राहणार आहे, असं म्हणून रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये देखील अनेकांनी आशा सोडलेली असते. पण मेडिटेशन जर का एखादी व्यक्ती करायला लागली तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे होतं की आजूबाजूला अशी लोक येतात ज्यांच्याशी वेवलेंथ जुळते, आणि कदाचित त्यांच्याशी फक्त मैत्रीपर्यंत संबंध जुळून न थांबता मैत्रीच्याही पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते. सो गाईज, मेडिटेशन असेल तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जशा व्यक्ती हव्या असतात तशा व्यक्ती देखील येतात. मग ते मित्रमैत्रीण म्हणून असो किंवा रिलेशनशिपमधला आपला पार्टनर म्हणून असो, पण तुम्हाला जशी लोक तुमच्या आजूबाजूला हवी तशी लोक नक्की तुम्हाला मिळतात विथ द हेल्प ऑफ ओनली अँड ओनली मेडिटेशन.
यानंतरची समस्या म्हणजे कुठलीही एक्झाम क्लिअर करण्याचा प्रयत्न करणं. गाईज, आमच्या मेडिटेशनच्या कोर्सला MPSC UPSC वाले अनेक विद्यार्थी असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की सर 2 अटेम्प्ट झाले, 3 अटेम्प्ट झाले, आम्हाला अजूनही ही परीक्षा क्लिअर करायची इच्छा आहे, या अटेम्प्टमध्ये ही परीक्षा क्लिअर होऊ देत, आणि त्यासाठी ते मेडिटेशनचा आधार घेतात. यामागचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला MPSC UPSCच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर यश नाही मिळालं तर त्यांची देखील अशी मानसिकता निर्माण होते की कदाचित यातून आपण कधी बाहेर पडणारच नाही आहोत, कदाचित आपल्याच्याने ही परीक्षा क्लिअर होणारच नाही, कदाचित आपण त्या परीक्षा क्लिअर होण्यासाठी, आपण त्या पोस्टसाठी, आपण त्या आयुष्यासाठी लायकच नाही आहोत. त्यामुळे त्यांनी देखील आशा सोडलेली असते. या सगळ्या समस्या अशा आहेत ज्या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये लोकांनी आशा सोडलेली असते, आणि आशा सोडलेली असताना देखील जर मेडिटेशनचा आधार घेतला तर त्या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आहे, जेव्हा MPSC UPSC करणारी लोक किंवा कुठलीही परीक्षा क्लिअर करण्याचा प्रयत्न करणारी लोक मेडिटेशनचा आधार घेतात तेव्हा त्यांना देखील त्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो. भलेही त्यांनी आशा का सोडलेली असे ना की बहुतेक आपली ही परीक्षा कधीही आयुष्यात मध्ये क्लिअर होणार नाही, असं देखील त्यांनी त्यांचं मत बनवलेलं असे ना, त्यांनी जर मेडिटेशन करायला सुरुवात केली तर त्यांच्या या परीक्षा देखील क्लिअर होतात. आणि याची अनेक उदाहरणं आहेत. यानंतरचा इश्यू येतो तो म्हणजे करिअर. अनेकांचे शिक्षणाच्या बाबतीमधले डिसिजन चुकतात. म्हणजे कुठल्या साईडला जायला हवं होतं, कुठली ब्रँच घ्यायला हवी होती, इंजिनिअरिंग करायचं असेल तर कुठल्या साईडला जायला हवं होतं, कुठली ब्रांच घ्यायला हवी होती, या बाबतीमध्ये अनेकांचे डिसिजन चुकतात. आणि त्यामुळे मग नंतर करिअरला जेव्हा काही पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत तेव्हा ते निराश होण्याची देखील शक्यता असते. त्यांच्या मनामध्ये परत हे सगळं येत असतं की बाबा बहुतेक आता इथून पुढचं आपलं आयुष्य असंच असणार आहे, इथून पुढचं आपलं आयुष्य खडतर असणार आहे, आपला एक डिसिजन चुकल्यामुळे इथून पुढचं देखील आपलं सगळं आयुष्यभर आपल्याला त्याची शिक्षा भोगत राहावी लागणार आहे, असं म्हणून त्यांनी देखील आशा सोडलेली असते. आणि थोडक्यात काय तर हवं असतं एक, पण तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला मिळणार आहे. याही जेव्हा रिॲलिटी त्यांच्या लक्षामध्ये येते, त्यांच्या जेव्हा हे लक्षामध्ये येतं की अरे मला हवं होतं हे पण मी शिक्षण घेतल्यानुसार मला मिळणार आहे, तेव्हा आणि या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं तेव्हा त्यांना हे कळून चुकतं की कदाचित इथून पुढे आपल्याला आयुष्यात हे कधीच मिळणार नाही आहे, तर हेच आपल्याला आयुष्यभर फेस करावं लागण्याची शक्यता आहे. असं समजून त्यांनी जेव्हा आशा सोडलेली असते अशा वेळेला सुद्धा मेडिटेशन तुम्हाला सहाय्य करू शकतं. जसं मी सांगितलं की मेडिटेशनच्यामुळे जेव्हा मन शांत होतं, मन स्वच्छ होतं, तेव्हा मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग होते. आणि ज्या व्यक्तीची मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात, ती व्यक्ती आयुष्यामध्ये आनंदी होते. त्यामुळे तुमच्या कुठल्याही समस्या असो ज्या तुम्हाला इथून पुढे आयुष्यामध्ये कधीही सॉल्व्ह होणार नाहीत असं वाटतंय, ज्या समस्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आशा सोडलेली आहेत अशा समस्या देखील मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होतात. मेडिटेशन आहे तो मुमकिन आहे. आणि यानंतरची समस्या किंवा यानंतरची स्टेप येते ती म्हणू तो म्हणजे नोकरीच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वर्कलोड असणं किंवा स्ट्रेस असणं किंवा आजूबाजूची लोकं पॉलिटिक्स खेळणारी असणं. नोकरी तर करायची आहे पण आजूबाजूला हे असं सगळं ॲटमॉस्फिअर आहे, कामाचं स्वरूप असं आहे, भयानक स्ट्रेस आहे. अशा वेळेला त्या व्यक्तीला देखील चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखी सिच्युएशन होते. नोकरी सोडता पण येत नाही आणि नोकरीमध्ये सुरू असलेल्या गोष्टी सहन देखील होत नाही. अशा वेळेला देखील व्यक्तीला वाटू शकतं की इथून पुढे देखील माझं पूर्ण आयुष्य हे असंच असणार आहे, खडतर असणार आहे, इथून कधी मी बाहेर पडेन असं मला वाटत नाही. कारण दुसऱ्या कुठल्या तरी नोकरीच्या ठिकाणी गेलं तरी तिथे सुद्धा असंच वातावरण असेल, असंच काम असेल, कामाचं स्वरूप असंच असेल असं या व्यक्तीला वाटत असतं. आणि त्यामुळे या व्यक्तीने देखील आशा सोडलेली असते की कदाचित आपल्या आयुष्यातली ही समस्या आयुष्यभर राहणार आहे, इथून पुढचं आपलं आयुष्य असंच, असं म्हणून त्या व्यक्तीने देखील आशा सोडलेली असते. पण अशा वेळेला जर ती व्यक्ती मेडिटेशनच्या मार्गावर आली तर या बाबतीत देखील त्या व्यक्तीचा वर्कलोड, त्या व्यक्तीचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. अशा वेळेला आजूबाजूची माणसं देखील रिप्लेस होऊ शकतात. म्हणजे काहीतरी घडतं आणि आजूबाजूची माणसं नोकरी सोडून जातात, त्यांची कुठेतरी वेगळीकडे ट्रान्सफर होते, असं देखील होऊ शकतं. पण गाईज कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तुमचे इश्यू सॉल्व्ह होऊ शकतात, फक्त आणि फक्त मेडिटेशनची साथ हवी. आणि आता यानंतरची समस्या आहे ती म्हणजे एक अशी समस्या जी समस्या तुमच्या घरामध्येच असेल तर. म्हणजे अनेकांच्या घरामध्येच काही नकारात्मक व्यक्ती असतात ज्या व्यक्तींपासून ते लांब तर जाऊ इच्छित असतात पण त्यांच्यापासून लांब जाणं शक्य तर नसतं.
इथे मी कुठलंही उदाहरण देऊ इच्छित नाही, इथे मी कुठलाही दाखला देऊ इच्छित नाही. ज्यांनाही समस्या कनेक्ट होईल त्यांनाही समस्या कनेक्ट होईल. पण अनेकांच्या बाबतीमध्ये ही समस्या आहे की घरामध्येच अशा काही व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींपासून लांब होणं गरजेचं आहे, पण घरातच अशी व्यक्ती असल्यामुळे त्या व्यक्तीपासून लांब होणार कसं, हा प्रश्न असतो. अशा वेळेला तर कुठलाच मार्ग नसतो. ठीक आहे, अशा वेळेला देखील त्या व्यक्तीने आशा सोडलेली असते की नाही आता काय यांच्याबरोबरच आयुष्यभर राहायचं आहे, इथून पुढचं आयुष्य खडतरच आहे, इथून पुढचं आयुष्य रडत खडतच आपल्याला घालवायचं आहे, अशी त्या व्यक्तीने मनाची तयारी देखील केलेली असते. पण गाईज, अशा वेळेला देखील मेडिटेशन वर्क करू शकतं. अशा वेळेला देखील मेडिटेशनच्या साहाय्याने आपण आपलं आयुष्य आनंददायी करू शकतो. अशा वेळेला या आपल्या आयुष्यातल्या व्यक्ती कुठे जातात, त्यांचं काय होतं, कशा पद्धतीने हा इश्यू सॉल्व्ह होतो याबद्दल देखील मी काही न बोललेलंच योग्य. पण हा इश्यू देखील किंवा अशा प्रकारचे इश्यूज देखील मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. सो गाईज, या होत्या काही समस्या, ज्या समस्यांच्या बाबतीमध्ये माणसाने पूर्णपणे आशा सोडलेली असते. पण मेडिटेशनच्या माध्यमातून या समस्या देखील तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त याच नाही तर अशा अनेक समस्या असतात. ठीक आहे, काही जणांच्या कायदेशीर अडचणींच्या देखील काही समस्या असू शकतात की त्यातून कसं बाहेर पडावं, वर्षानुवर्ष फेस करतोय पण कसं बाहेर पडावं यासाठी मार्ग सापडत नाही आहे. पण मेडिटेशनच्या साहाय्याने आपली अशी एकनेक समस्या सॉल्व्ह होऊ शकते. त्याचबरोबर असं देखील होतं की या सगळ्या समस्या ज्या लोकांना भेडसावत असतात ना, त्यांच्यामध्ये इतरांबद्दलनं थोडीशी का होईना पण जेलसी पण निर्माण झालेली असते बरं का. जेव्हा इतरांच्या बाबतीमध्ये काहीतरी छान घडतं तेव्हा या लोकांना कुठेतरी मनामध्ये हलतं की अरे यार यांचं झालं माझं नाही झालं, की अरे याच्या बाबतीमध्ये सगळं छान चालू आहे पण माझ्या बाबतीमध्ये मात्र बा असं चालू आहे. सो जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो ना, तेव्हा जसं आपल्या सगळ्या समस्या सॉल्व्ह होतात त्याच्याबरोबरच आपल्यातला जेलसीवाला स्वभाव देखील सॉल्व्ह होतो, तो देखील नष्ट होतो. जेव्हा आपण आपलं सगळं छान चालू असतं ना, तेव्हा मग इतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही वाटायची गरज नसते. आणि त्यामुळे जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या स्वभावामध्ये सुद्धा आपल्याला फरक पडलेला जाणवू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य अजून जास्त छान होऊ शकतं. आता गाईज, मेडिटेशनच्यामुळे या समस्या सॉल्व्ह होतातच, पण तुमच्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांच्यामध्ये यातली एकही समस्या नाही आहे. समस्या नसेल तर उत्तम, तरीसुद्धा मी असं म्हणेन की मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्या आयुष्यामध्ये अशा समस्या नसतील तर त्या समस्या इथून पुढे देखील येऊ नये यासाठी मेडिटेशन तुम्हाला मदत करू शकतं, मेडिटेशन तुम्हाला सहाय्य करू शकतं. ठीक आहे, त्यामुळे मी सगळ्यांनाच हे सांगतो की वेळ यायच्या आधीच जागे व्हा. मेडिटेशन हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. जसं आपल्या शरीरासाठी व्यायाम गरजेचा असतो तसंच आपल्या मानसिकतेसाठी, आपल्या मनासाठी मेडिटेशन गरजेचं असतं. आणि जोपर्यंत आपण मेडिटेशन करतोय तोपर्यंत आपलं आयुष्य छान आहे. कारण जसं मी मगाशी सांगितलं तसं आता परत सांगतो, मेडिटेशन आहे तो मुमकिन आहे. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशनबद्दल एक नवीन गोष्ट समजून घेतलेली आहे, ती म्हणजे आपल्या आयुष्यामधली कुठलीही समस्या असो त्या समस्येच्या बाबतीमध्ये आपण जरी आशा सोडलेली असेल तरीसुद्धा ती समस्या मेडिटेशनच्या मार्फत सॉल्व्ह होऊ शकते. आणि म्हणून जर तुम्हाला मेडिटेशन करायची इच्छा असेल, त्यासाठी जर का तुम्हाला मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं करायचं हे शिकून घ्यायचं असेल, मेडिटेशनच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, मेडिटेशन करताना काय नियम फॉलो करायचे असतात, हा सगळा विषय जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स देखील आहे. हा कोर्स 7 दिवसांचा आहे, डेली 1 तास. ठीक आहे, त्यामध्ये अर्धा तास थिअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल तुमच्याकडून करवून घेतलं जातं. हा कोर्स मी स्वतः कंडक्ट करतो. हा कोर्स रेकॉर्डेड नाही आहे तर हा कोर्स लाईव्ह आहे. म्हणजे या कोर्समध्ये मी स्वतः ऑनलाईन येऊन तुम्हाला हा सगळा विषय समजावून सांगत असतो, ज्यामुळे या कोर्समध्ये तुम्ही माझ्याशी इंटरॅक्शन देखील करू शकता. म्हणजे मी जे काही शिकवेन त्यावर जर तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला डिरेक्टली तिथे विचारू देखील शकता. ठीक आहे, आपलं तिथे रेग्युलर इंटरॅक्शन असणार आहे. हा कोर्स रेकॉर्डेड नाही तर हा कोर्स पूर्णपणे लाईव्ह असणार आहे 7ही दिवस. या कोर्सची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या अकॅडमीची आणि आपल्या कोर्सची दोन्हीची माहिती तुम्हाला तिकडे वाचायला मिळेल. सो जर तुम्ही हा कोर्स करू इच्छित असाल तर ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही समस्या असतील, तुमच्या जर काही इश्यूज असतील, तुमचे जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले तरी चालेल, त्याचं आम्ही नक्की उत्तर देऊ. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.